नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पुण्यात भाजपाला टक्कर देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, महापालिकेत थेट लढत। भाजप शिंदे सेना युती तुटली, पुणे महापालिकेत चौरंगी लढीचे स्पष्ट संकेत। वडगाव शहरातून तुतारी गायब, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। भारतीय महिलांचा पराक्रम, श्रीलंका व्हाईट वॉच देत वर्षाचा गोड शेवट। अर्जाच्या शेवटच्या दिवशी उद्धव सेनेकडून 52 उमेदवारांना एबी फॉर्म वाटप। कधीही न जुळणारी समीकरण जुळली, अजित पवार गट मनसे युतीची घोषणा। उद्धव सेना काँग्रेस आघाडी, 12 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय। वकील आला आणि बातमी फुटली, अजित पवारांकडून गुंठा आंदेकरांच्या घरातील दोघांना तिकीट। रोहित विराटला निवृत्त व्हायला भाग पाडले, माजी क्रिकेटर पट्टूचा खळबळजनक दावा। युती तुटली, भाजप स्वबळावर लढणार, लोणीकरांची अधिकृत घोषणा। भाजप इच्छुक उमेदवारांसंताप, मुलाखती नव्हे तर थट्टा झाल्याचा आरोप। तिरंगी की चिरंगी लढत, पुणे महापालिकेचं चित्र आज होणार स्पष्ट। परीक्षा अवघ्या 8 दिवसांवर, वयोमर्यादाचा वाद कायम। काका पुतण्याची आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट 57 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट 8 जागा लढणार। वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला करून पलंगावर झोपल्याची धक्कादायक घटना। खानापूर दरोडा प्रकरणी अटक, 48 तासात 70 लाखाचे दागिने जप्त। वर्षाखेरी सोन्याच्या दरात घट, चांदीच्या दरात वाढ। हडपसरमधून 348 उमेदवारी अर्ज, एबी फॉर्म वाटपावर नाराजी। उत्तर भारतातील थंडीचा परिणाम, पुण्यातून 3 उड्डाणे रद्द। बुडाला सोन्याचा भाव, रोज 13,000 लहान सोनते। मशालीचा शेला घालून आले आणि कमळाचे झाले, शिवसेनेचे नेते भाजपामध्ये दाखल। मतदानापूर्वीच विजय, भाजपाच्या 2 नगरसेविका बिनविरोध निवडून। विश्वासघात झाला, महायुती तुटल्याची शिंदे गटाकडून माहिती। 15 जागांच्या यादीवरून युती तुटली, शिवसेना भाजप फाटाफूट कशी झाली? अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर महायुतीची घोषणा, कोण किती जागा लढवणार? सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।